नमस्कार सर्वांना, सर्व सबस्क्रायबर व्ह्यूवर शेअर करा माझा व्हिडिओ, लाईक करा चॅनलला. नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण ताक करून तूप कसं काढायचं, तूप घरच्या घरी कसं बनवायचं. आता आजच्या जगात, धकाधकीच्या जगामध्ये कसं झालं आहे, सगळे आपल्या आपल्या कामामध्ये ड्युटीमध्ये असतात. सर्व्हिस करणारे, जॉब करणारे जे महिला आहेत त्यांना तर अशी कामं बिलकुल जमत नाही. तर त्यांच्यासाठी मी ही टिप दिली. मस्त साय टाकायची, 4 दिवसाचं एकदाच जमा करायचं, मिक्सरमध्ये फिरवायचं, नंतर आपण पाणी टाकून हलवायचं, झालं तूप तयार. असं लोणी घट्ट होतं. लोणी काढून आपल्याला लगेच तूप बनवायचं. त्यासाठी थंड पाणी, गरम पाणी दोन्ही पण पाणी टाकून हलवायचे. लोणी निघाले. हे बघा 2 भांडे भरलेत माझे. 15 दिवसाचं होतं हे. पण आता 15 दिवसाच्या रोज साई टाकून एवढं तयार झालं लोणी. साधारण अर्धा किलो तूप निघेल. तर बघू आपण. हे लोणी धुवून घ्यायचे. गॅसवर ठेवून मस्त हे आपलं लोणी झालेलं आहे. गॅसवर चढवायचं. लोणी धुवून घेतलं तर भाग स्टिक झाला. तर आता आपण धुवून घेतलेलं लोणी असं गॅसवर वितळवायला ठेवायचं. रवीने हलवायचे, का तर ते रवीला जे लागलेलं आहे ना ते ॲटोमॅटिक निघून जातं गरम झालं. त्याच्यामुळे काही ट्रिक्स आणि टिप्स आहेत. तर चांगलं तूप कढवण्यासाठी आपल्याला लोण्याला खूप धुवून घ्यावं लागतं, म्हणजे त्याचा आंबटपणा आणि जो खूपट वास येतोय ना तो जातो. तर खूप छान असं तूप आपलं कढवून तयार झालेलं आहे. हे बघा, आपण चाळून डब्यामध्ये भरूया. मस्त 1-1.5 महिन्यापर्यंत त्याला काही होणार नाही. रोज आपण तूप हे घरच्या घरी बनवलेलं आपण खाऊ शकतो. पुरणपोळी सोबत, भातावर, वरणावर कसंही यूज करू शकतो. पोळीला लावून खायचं. अर्धा किलोच्या वर तूप झालेलं आहे आपलं. मस्त बघू शकतात तुम्ही किती छान घरच्या घरी. आणि थोड्या वेळात आता मस्त वरण भातावर मी तूप खाऊन घेणार आहे. सबस्क्राईब करा.